हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कल्याणीज ब्लॉग 98 चॅनल. तर आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार आणि तसंच मला नैवेद्यासाठी किंवा उपवास सोडण्यासाठी तर मला करायचं आहे पालक पुरी, शेवयाची खीर, भात हे सर्व व्हेज थाळी मी पूर्ण करणार आहे. तर जशी जशी होईल तशी तुमच्याशी रेसिपी पण शेअर करणार आहे. आणि ना तर सर्वात आधी बघूया शेवयाची खीर सर्वात आधी शेवयाची खीर करणार आहे, तर त्याचीच रेसिपी बघूया. तर माझ्या पद्धतीने कशी करते हे तुम्हाला नक्की दाखवते आणि तुम्हीही नक्की ही ट्राय करा रेसिपी. तर चला बघूया. आधी मी ना ड्रायफ्रुट्स घेतले. तर ड्रायफ्रुट्समध्ये चारोळे, काजू, परत हे बी, बदाम, पिस्ता आणि खसखस, वेलदोडे आणि जायफळ एवढं घेतलं. आता हे पण मी बारीक करून घेणार आहे. त्याच्यानंतर थोडासा खवा कारण की टेक्स्चर चांगलं येतं, साखर आणि ही बारीक शेवया, दूध एवढं सगळं घेतलं आहे. आता चला आधी ड्रायफ्रुट्स वगैरे बारीक करून घेते आणि मग हे करते. ड्रायफ्रुट्स बारीक करून दूध गरम करायला ठेवते. इथे आहे ना, मी आता अशा पद्धतीने सर्व का नाही बारीक करून घेतले आणि एकीकडे पॅन पण तापायला ठेवलं, जे की शेवया रोस्ट करायचे आहेत. हे रोस्ट करायचे तुपामध्ये. तर इथं सर्वात आधी मी तूप घालणार आहे. हे साखर आहे ना, हे गरम झालेलं दुधात टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून पटकन विरघळून जाईल. आता इथे काय ह्याच्यात ना मी खवा आणि थोडंसं केशर दुधामध्ये भिजत घातले, जेणेकरून केशरचा कलर यावा आणि खवा हा चांगला टेक्स्चरमध्ये यावा म्हणून. तोपर्यंत इथे हे भाजले गेलेलं पण आहे. आता ते पण भाजलेलं ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे. इथे दूध पण हे झालंय. इथं खवा पण बघू शकता कसा मस्त टेक्स्चरमध्ये आला. तर हेच ह्याच्यामध्ये ओतून घेतला. असा डायरेक्ट टाकला असताना ह्याच्यामध्ये तर ते फुटली असती ना खीर, त्यामुळे ह्याच्यामध्ये असा टेक्स्चर करून टाकला. आता हे झाल्यानंतर लगेच केशर जे हे केलं होतं ना ते जातो. आता इथं लगेच ते केशर हे केलेलं ते पण ओतून घेते. झाली खीर, 5 मिनिटात खीर रेडी. तर ह्याला नाही छान असं शिजू द्या, म्हणजे पूर्ण हे होऊ देणार आहे शिजून. तोपर्यंत एक चमचा आता इथं मला छोले मसाला करायचा होता, त्यामुळे मी इथे ना सकाळी छोले भिजत घातले होते ते की कोमट पाण्यात. आता इथे ह्याला मी कुकरला लावून घेणार होते. तर चला बघूया छोलेची रेसिपी.
आता फक्त छोल्याच्या मसाल्याला जास्त काही लागणार नव्हतं. मी इथं टोमॅटो, कांदा दाखवल्याप्रमाणे आणि थोडंसं लसूण आणि आलं एवढं सर्व बारीक करून पेस्ट करून घेतली. इथे तर काय छान असे छोले पण शिजले होते. आणि तुम्हाला सांगते, मी पहिल्यांदा छोले बनवलेले होते, पण एकदम टेस्टी आणि खूपच छान झाले होते. आता बनवूया आपण मस्त छोलेची रेसिपी तुम्हाला दाखवते. इथं टाकते मस्त असा तेजपत्ता, तर हे वाटण करून घेतलेलं जे चांगलं भाजून घ्यायचंय, कारण ना कच्चा टोमॅटो, कच्चा कांदा हे सर्व वापरलेलं होतं, त्यामुळे छान भाजल्याशिवाय तेल सुटत. तर इथं भाजू देते. इथं बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. आता हे तेल सुटल्या ह्याच्यामध्ये बेसिक मसाले ऍड करते. धना पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर आणि हळद, लाल तिखट घरचं आणि किचन किंग मसाला. राहिलंय थोडंसं आपल्या आवडीनुसार, चवीनुसार मीठ. आता हे छान भाजून घेते आणि मग टाकायचं आपण छोले, जे की बॉईल शिजवून घेतलेले आहेत ते. आता इथं आहे ना जरासं पाणी ॲड करायचं आहे, काय जास्त नाही. हे केलेलं आपलं मिक्सरमधलं बारीक केलेलं जे राहिलं होतं ना, त्याचंच पाणी इथं ॲड करणार आहे. तर इथं आहे ना मी हे थोडं ना काय म्हणतात त्याला, आपले छोले आहेत ना ते मिक्सरमधनं बारीक करून घेतले, म्हणजे घट्ट असं कन्सिस्टन्सी येण्यासाठी, कारण ना जास्त असं पातळ नको वाटू दे म्हणून. तर आता इथं आहे ना हे जे बॉईल केलेले होते ना ते सर्व ह्याच्यामध्ये वतून घेते. किती छान टेक्स्चर आलं इथे बघू शकता. आता हे जे राहिलेलं थोडंसं पाणी हे ऍड करते, म्हणजे जे की भांडं फक्त मिक्सरचं हे करून, बाकी एक्स्ट्रा काय ऍड करणार नाही. एवढे 2-3 माणसांना पुरेसे होते. आता कसुरी मेथी आहे ना ती अशी मॅश करून टाकते वरनं. ते एकदा हलवून घेते आणि परत मग कोथिंबीर जी बारीक हे केलेली. तर काही ह्याला जास्त शिजवण्याची गरज नाही, कारण ना आधीच आपण छान असं बॉईल शिजवूनच घेतलेलं आहे, त्यामुळे एक 10 मिनिटं ठेवते, 5-10 मिनिटांनी मग बंद करते. चला आता बघूया दुसरी रेसिपी, जे की पालक पुरी. ते मस्त असा रानातला आमचा ताजा, तर आम्ही घरी खाण्यापुरता शेतामध्ये पालक लावला होता, तर तोच काल ताई घेऊन आल्या होत्या आणि त्याने दिला होता. तर इथं ना मस्त ते पालक पुरी करायचे, तर त्याच्यासाठी तर पालक, 3 मिरच्या, कोथिंबीर, छोटंसं ह्याच्यामध्ये आलं एवढं घेतलं. आता हे ना स्वच्छ पालक धुवून घेतलेला आहे, तर हा बॉईल करायसाठी ठेवते.
हे बॉईल करायला पाणी ठेवलं आहे. आता हे पाणी बॉईल करून झालं की लगेच ह्याच्यामध्ये पालक टाकणार आहे, जे की थोडासा हे करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्येच ना मी थोडा आता साखर ॲड करणार आहे, की कारण ना तो हा जो पालक आहे ना तो त्याचा कलर जसाचा तसा राहावा म्हणून. तर चला आता एकदम आता थोडं पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यात तिथे लगेच आता असा पालक टाकते. म्हणजे बघू शकताय बॉईल झाला, पण ह्याचा कलर बदललाच नाही, का तर ना आपण ह्याच्यामध्ये हे टाकलं होतं त्यामुळे आहे तसा कलर आहे. तर हे ना मला बारीक करायचं आहे, पण याला थंड होऊ देणार आहे आणि मग परत बारीक करून घेणार आहे. इथे आता हा बॉईल झालेला पालक आहे ना, तो असा सर्व पाणी निघून मिक्सरच्या भांड्यात काढून घेते, जेणेकरून हा आता बारीक करायचा आहे त्यामुळे. गव्हाचं पीठ घेतले एका मोठ्या बाउलमध्ये. हे लगेच बेसनचं पीठ घेतले. आता थोडं तेल गरम करून घेते. चवीनुसार मीठ. आता त्याच्यामध्ये इथं मी ओवा असा ह्याच्यामध्ये ना आता थोडंसं मी तेल गरम केलंय. गरम केलं नाही केलं तरी चालते, पण मी इथं केले सॉरी तेलाच्या आधी नाही तर जे पालकचं हे केलं होतं की नाही ते टाकून घेते. हे झाले की याच्यामध्ये लगेच थोडंसं तेल थोडं छान असा घट्ट. जास्त पाणी घालावंच लागलं नाही, जेवढं ना ते ह्याचं टेक्स्चर होतं ना त्याच्यामध्येच झालं. असा काहीसा मळून झालेला आहे. आता ह्याला छान असं तेल लावून ठेवते रेस्ट करायला. रेस्ट झालं की मला लगेच पुऱ्या करायला घेणार आहे. तर आता माझ्या सर्व पुऱ्या तळून सॉरी करून लाटून झालेले आहेत. आता फक्त तळायचं.
आता मस्त अशी थाळी तयार आहे. खीर, छोले, पापड, पालकपुरी, इथं आहे मुळा भात. आता खीरचं तर आमच्या अनुजलाच आवडते. आता अनुजलाच विचारूया कशी झाली खीर. चला. लकी नहीं सर, बस 10 दिन और दे दीजिए. 10 दिन, 10 कसे महीने, झाले? 10 साल. बस अशा सुंदर पद्धतीने आजचा आमचा श्रावण सोमवार स्पेशल दिवस संपला. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत पालकपुरी, छोले मसाला आणि गोड शेवयाची खीर याची झटपट आणि सोपी रेसिपी शेअर केली आहे. घरच्या घरी साहित्यामध्ये बनवणारा हा पूर्ण सोमवार स्पेशल मेनू एकदम मस्त झाला. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि असेच फॅमिलीसोबत ब्लॉग आणि चविष्ट रेसिपीसाठी कल्याणीज ब्लॉग 98ला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.